आज दुपारी येसवाडी परिसरामध्ये असलेल्या हनुमान मंदिराचा जो छताचा भाग आहे तो कोसळला आणि या घटनेत एकूण 26 ते 27 जण जखमी झाले होते. त्यापैकी 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या सगळ्या भाविकांना ज्या तरुणांनी बाहेर काढलं ते तरुण सध्या TV9 वरती आहेत. खरं तर ही घटना खूपच दुर्दैवी आहे. तुम्ही सगळ्यांनी त्या लोकांना बाहेर काढलं, जीव आपला धोक्यात घालून. हो, आम्ही जरा थोडं लेट आलो, पण आमच्या आधी जे होते तर त्यानं जे थोडे हातपाय हे हलू लागले, त्यानं जितके मोकळे होते तितके एक साईडनं दगड उचलून असे शिळा एकड काढून बाहेर काढले ते. तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात सगळ्या घटनेचे. घटना कशी घडली नेमकी? काय ते एकाकीच खाली पडलं ते. दर्शन चालू होतं. कशाचं महाप्रसादाचं वाटप पण सुरू होतं. हो, जेवायला बसलेली होती पंगत तिकडे लोकांची. प्रसाद चालू होता. तुम्ही स्वतः सगळ्या लोकांनी बाहेर काढलंय, तेव्हाच्या सिच्युएशन कशी होती? तेव्हा सिच्युएशन अशी होती की पूर्ण ते जे आहे मे बी एक 30 बाय 30चा पेंडॉल आहे सगळा तो दगडी. तर दगडी पेंडॉलमध्ये पूर्ण दगड होते आणि शिळा भरलेल्या होत्या, त्याखाली लोक होते. तर आम्ही जिथं सिच्युएशनमध्ये जिथं हातपाय हलायलेत तिथले लोक पहिले बाहेर काढले. मग नंतर जिथं वाटलं आम्हाला की हा डेट झालेला आहे, मग तिथं नंतर आम्ही त्या शिळा काढल्या. पहिल्यांदा जवळपास आम्ही 5-6 लोक तर बाहेर काढले जिवंत. नंतर मग आम्ही ते बॉड्या काढल्या बाहेर. त्यामध्ये मुलं, तरुण. त्याच्यामध्ये एक 10 वर्षाचा मुलगा होता, तो त्याची तब्येत आता चांगली आहे. आणि एक आहे तो मुलगा 17-18 वर्षाचा आहे, त्याचं थोडंसं सिरियस झालं, तो नांदेडला गेला. म्हणजे परभणीवरून नांदेडला गेला तो. एकूण किती लोक बाहेर काढले तो? एक मे बी जास्त लोक नव्हते, एक 23-24 लोक होते. त्यामध्ये 17 ते 18 लोक बाहेर काढले होते. जवळपास 17 लोक बाहेर काढले होते आणि 5ची मृत्यू झालेला आहे. किती दिवसापासून हे सगळं काम सुरू आहे? पूर्ण मंदिराचं काम जवळजवळ 5 वर्ष झालं चालू आहे. आणि हे जे आता जे आपल्याला पूर्ण जे कंस्ट्रक्शन दिसतंय ह्याचं म्हणजे आमदार साहेबाच्या फंडामधून ह्याचं काम चालू होतं, तर त्यांच्या निधीमधनं. आणि ते 1 वर्ष झालं याचं काम चालू आहे. आणि मंदिराचं काम जवळजवळ संस्थेमार्फत चालू आहे, म्हणजे येईल त्या देणगीमधनं त्याचं काम चालू राहतं कंस्ट्रक्शनचं. आणि हा जो अंडर कंस्ट्रक्शन होता, हा सगळी साईट अंडर कंस्ट्रक्शन होती मंदिराची. तर मुळात हा जो वरचा जो घुमट होता, घुमट बनवायचं काम होतं. घुमट असतो ना आपला, घुमट बनवायचं काम चालू होतं. त्याच्यामधला सर्व घुमट जवळजवळ बनत चालू होता. जवळपास 75% घुमट बनलेला होता आणि 25% समजा वरचा फक्त एक टोप लावला की तो घुमट कंप्लीट होणार होता. आता कारवाईची मागणी केली जाते कंत्राटदारावर. नाही, कंत्राटदारावरती 100% कारवाई व्हायला पाहिजे. 100% कारवाई व्हायला काय माहिती का, जे की बल्ल्या वाकलेल्या येतात, कधी इंजिनियर आलाय तुझा, काय केलेले, तुझं काम सुरू आहे, तुझी मजुरी किती येतं, याच्याकडे त्याचं प्रॉपर लक्ष नव्हतं. कंस्ट्रक्शनचं थोडं या संदर्भात तक्रारी केल्या होत्या? कंस्ट्रक्शन जवळपास तो आलाच नाही. त्याला जसं करारनामा झाला त्याचा, तो आलाच नाही. त्याला वारंवार त्याच्याकडं मागणी करून तो थोडा स्ट्रॉंग आहे. मध्ये काम बंद ठेवायचं, मध्ये काम बंद ठेवणं. परत 3 वर्ष आलाच नाही तो. 3 वर्षानंतर बांधकाम 2022ला सुरू केलं. लॉकडाऊन मध्ये आला नाही परत त्याच्यासाठी आणि त्याला करार- आता कारवाईची मागणी केली जाते. काय तुमची काय मागणी असते? कंत्राटदारच म्हणजे जवळपास तो मार्बलवाला आहे. जो कोण काम जो करणार याच्यामध्ये त्याचं. सदस्य- जो कोणी काम करणार आहे इथं प्रॉपर त्यांच्यावर कारवाई हो. बघतोय की हे प्रत्यक्षदर्शी आहेत आणि यांची सुद्धा मागणी आहे की जो कोणी कंत्राटदार आहे त्याने निकृष्ट दर्जाचं काम केलं होतं. अनेकदा या ठिकाणी कामही बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या संदर्भात कंत्राटदाराने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना जी आहे ती घडली आणि या घटनेमध्ये एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आता यावरती सरकार आणि प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनिकेत दहातोंडेसह मी ज्ञानेश्वर उंडा, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.